नमस्कार. आज आपण गाड्यावर मिळणारी गोल कांदा भजी बनवणार आहोत. गोल कांदा भजी म्हटलं की ती वरून हलकी कुरकुरीत, आतून मस्त जाळीदार, आकाराने गोल गरगरीत हवी. त्यासाठी बेसन पिठाचं व कांद्याचं अचूक प्रमाण हवं. तेच प्रमाण मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. जेणेकरून तुमची तयार होणारी कांदा भजी अगदी गाड्यावर मिळतात तशीच होतील. त्यासाठी इथं मी 1 वाटी इतका बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या व 4 हिरव्या मिरच्या मी ठेचून घेतलेल्या आहेत. तर हा ठेचा भज्यांमध्ये खूप छान लागतो. यानंतर आता आपण घेणार आहोत बेसन पीठ. तर ज्या वाटीने कांदा घेतला त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी इतकं बेसन पीठ घ्यायचं आहे. वाटीमध्ये बेसन पीठ भरत असताना आपल्याला घट्ट भरून घ्यायचं आहे. हलक्या हाताने भरायचं नाही. हे अतिशय अचूक प्रमाण आहे. यानंतर अर्धा चमचा ओवा हातावरती कुस्करून यामध्ये घालायचा आहे. अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे. हळद खूप जास्त घालायची नाही. आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबिरीचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता. आता हे आपल्याला पाणी न घालताच मिक्स करून घ्यायचं आहे. जर का सुरुवातीलाच पाणी घातलं तर पीठ खूप जास्त पातळ होऊ शकतं. आता आपली भजी छान कुरकुरीत व्हावी यासाठी यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून इतकं तांदळाचं पीठ घालायचं आहे. याने भज्यांना खूप छान असा कुरकुरीतपणा येतो. नक्की घालून पहा. आता थोडं-थोडं पाणी घालत आपल्याला भज्यांचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. आता खूप महत्त्वाची टिप ती म्हणजे भज्यांचं पीठ कसं असावं, तर भज्यांचं पीठ मध्यम घट्टसर असावं. ना खूप जास्त सैलसर, ना खूप जास्त घट्ट. जर का सैलसर पीठ तुम्ही तयार केलं, तर भजी खूप जास्त तेलकट होतील. ही खूप महत्त्वाची टिप आहे. तर आता इथे पहा व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, अगदी असंच पीठ तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे. आता आपली भजी छान आतून जाळीदार व्हावी यासाठी यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे. बोटाच्या चिमटीने म्हणाल तर 4 चिमटी इतका खाण्याचा सोडा घ्यायचा आहे. या सोड्यावरती आपल्याला हलकसं पाणी घालून हा सोडा आपल्याला या पिठामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. जितका छान मिक्स करून घ्याल, तितकी भजी छान अशी टम्म फुगतात व आतून मस्त जाळीदार होतात. तर मी व्हिडिओमध्ये परत-परत तुम्हाला दाखवलं आहे. अशाच पद्धतीचं घट्ट स्वरूपाचं पीठ तुम्हाला भज्यांसाठी तयार करून घ्यायचं आहे. पीठ तयार झालं, आता आपण भजी तळून घेणार आहोत. त्यासाठी तेल आपल्याला मध्यम गरम हवं. एक भज आपल्याला छोटंसं सोडून पाहायचं आहे. याला छान असे बुडबुडे आले, की सगळी भजी आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायची आहे. भजी सोडताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे व सुरुवातीपासून शेवटपर्यंत मीडियम गॅसवरती ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत. भजी तेलामध्ये सोडत असताना छान अशी गोलाकार येतील अशाच पद्धतीने तुम्हाला बोटाने सोडून घ्यायचे आहेत. जेणेकरून भज्यांना शेपटी येणार नाही. तर आता इथे पहा मी छान मस्त गोल गरगरीत भजी सोडून घेतली. भजी तळून झाली आहे हे कसं ओळखायचं? भज्यांच्या कडेने जे बुडबुडे येतात ते कमी झाले तर समजायचं आपली भजी छान अशी आतपर्यंत तळली गेलेली आहेत. छान गोल्डन ब्राउन रंग आला की ही भजी काढून घ्यायची आहेत. भजी तळताना अजून एक महत्त्वाची टिप ती म्हणजे ही भजी आपल्याला सतत हलवत तळून घ्यायची आहे. सोडल्या-सोडल्या लगेचच याला झाऱ्या लावायचा नाही. थोडीशी सेट झाली की नंतरच याला आपल्याला झाऱ्या लावून घ्यायचा आहे. व सांगितल्याप्रमाणे सतत आपल्याला ही भजी हलवत तळून घ्यायची आहे. याने काय होतं भज्यांना खूप छान असा कुरकुरीतपणा येतो. ही खूप महत्त्वाची टिप आहे. कढईमध्ये जितकी भजी मावतील तितकीच भजी तुम्हाला सोडून घ्यायची आहे. एक भज छोटं, एक भज मोठं असं सोडायचं नाही. अगदी एकसारखी येतील अशीच भजी तुम्हाला सोडून घ्यायची आहे. तर आता ही दाखवलेली सोपी रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा. तुमची सुद्धा भजी अगदी गाड्यावर मिळतात, सेम तशीच तयार होतील. बरेच जण भज्यांमध्ये सोडा वापरत नाही. जर का तुम्हाला नसेल वापरायचा तर नाही वापरला तरी सुद्धा चालेल. याऐवजी तुम्ही हे बेसन पीठ छान असं फेटून घेऊन यामध्ये कांदा व बाकीचे जिन्नस ॲड करून ही कांदा भजी तुम्ही तयार करून घेऊ शकता. तर दिसायला झाली आहेत की नाही आपली गाड्यावर मिळतात तशीच गोल कांदा भजी. अतिशय मस्त लागतात. एकदा ही भजी नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला खूप जास्त आवडतील. तर ही भजी अजिबात तेलकट झालेली नाही. मस्त आकाराने गोलाकार तयार झालेली आहेत व आतून याला खूप छान अशी जाळी पडलेली आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला दाखवलेलं आहे.
तर चला, आजची रेसिपी तुम्हाला आवडली, चॅनलला सबस्क्राईब करा व ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.